नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्याप्रमाणे तुम्हाला कृतीपत्रिकेविषयी समजलं असेल. सेतू अभ्यासक्रम म्हणजे काय, ब्रिज कोर्स म्हणजेच याविषयी पण समजलेलं असणारच आहे. तर आपण आपला जो क्षेत्रभेट हा जो पाठ आहे त्याचा पार्ट 2 आपण हा बघणार आहोत. बघा, आता पुण्यातील शनिवारवाडा, बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेली तुळशीबाग, महात्मा फुले मंडई या परिसरात थोडंसं त्या विद्यार्थ्यांनी वेळ घालवला. काही घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा देखील त्यांनी बघितल्या, काही खरेदी केली आणि निरीक्षणांची त्यांनी नोंदसुद्धा केली. त्यानंतर सगळं फिरून झाल्यानंतर त्यांनी रात्रीचं जेवण करून ते सगळेजणं मुक्कामाच्या ठिकाणी झोपी गेले. आता त्यांचा क्षेत्रभेटीचा जो होता तो दुसरा दिवस उगवला. मग आता सकाळी 7 वाजता त्यांनी काय केलं, मग सकाळची न्याहारी घेऊन बस अलिबागच्या दिशेने त्यांची मार्गस्थ झाली. मग आता शिक्षिका त्यांना काही सूचना देत आहेत की आता आपण मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने जात आहोत आणि भूरचनेत काही बदल झालेला दिसतो आहे का, आपण लोणावळ्याजवळील राजमाची या ठिकाणी थांबणार आहोत असं त्यांच्या मॅडम त्यांना सांगतात. मग आता तुषार म्हणतो की होय मॅडम, आपण जरी सपाट रस्त्यावरून जात असलो तरी आजूबाजूला डोंगराळ प्रदेश दिसतो आहे. घरांची संख्या देखील आता कमी होताना दिसते आहे. मग लोणावळ्याच्या पुढे गेल्यावर राजमाची या ठिकाणी गाडी थांबवून शिक्षकांनी भूरचनेच्या वैशिष्ट्यांबाबत काही विद्यार्थ्यांना जराशी माहिती दिली. मग ती काय होती माहिती, मग आता शिक्षिका सांगतायत बघा की हा पश्चिम घाटाचा उतार आहे. या पर्वतीय भागाला आपण सह्याद्री असं म्हणतो. या ठिकाणावरून भूउतारांतील फरक सहजपणे जाणवू शकतो किंवा तुम्ही पाहू शकतात. पूर्वेकडील उतार मंद स्वरूपाचा असून पश्चिमेकडील उतार जो आहे तो तीव्र आहे आणि पश्चिमेकडील बाजूस कडा व अनेक धबधबे दिसत आहेत. याबद्दल तुम्ही इयत्ता 9वीमध्ये शिकलेला आहात. या भागात उल्हास या पश्चिमेकडे वाहणाऱ्या प्रमुख नदीचं उगमस्थान आहे. मग आता विद्यार्थ्यांनी ते सगळे भूरूपांची म्हणजे निरीक्षणं पाहिले त्यांनी. त्यानंतर विद्यार्थ्यांनी काही छायाचित्र म्हणजे फोटोग्राफ्स काढले तिथे आणि तेवढ्यात पाऊस सुरू झाला. मग पटकन सगळेजण बसमध्ये पुढे निघाले आता बसून. मग आता पुढे काय झालं, आता नामदेव म्हणतो आहे, नकाशा बघतो आणि म्हणतो की मॅडम आता आपण घाट उतरून खोपोलीकडे चाललो आहोत ना. शिक्षिका की बरोबर आहे, या पश्चिम घाटातला बोरघाट जो आहे तो हा घाट आहे. हा खंडाळा घाट म्हणूनही ओळखला जातो. आता आपण भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात उतरणार आहोत. आता तुम्हाला दिसणारे वृक्ष, घरं, मृदा यांचं सगळ्यांचं नीट निरीक्षण करा असं त्यांच्या मॅडम त्यांना म्हणाल्या. आता शिव काय म्हणतोय बघा, मॅडम घाटात विविध प्रकारच्या वनस्पतींची दाट वनं दिसत आहेत. त्यामध्ये मोठ्या पानांची झाडं जास्त आहेत. अशी झाडं सिंहगड परिसरातही आपण पाहिली होती. बघा, त्याचं ऑब्झर्वेशन चांगलं होतं. आता शिक्षिका म्हणाल्या की ती सागाची झाडं आहेत. सागाच्या झाडाची पानं मोठी मोठी असतात. हा सर्व प्रदेश पानझडी वृक्षांचा आहे. या भागात अनेक वनराया व देवराया आहे म्हणजे जंगल आहेत की घाट पार केल्यानंतर दाट वने जी आहेत ती विरळ होऊन भातशेतीच्या जमिनी आणि मोठी औद्योगिक क्षेत्र दिसायला लागली. आता वनाच्छादित जो भाग होता तो कमी झाला. आता नजमा म्हणते, मॅडम हवेत बदल जाणवते. आता थोडं त्यांना गरम व्हायला लागलं असेल की आता गरम व्हायला लागलं आहे आणि घामही येतो आहे. आता शिक्षिका म्हणतात की हवेच्या बदलाची जाणीव तुम्हाला होते आहे. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे काय होतं, घाम येतो आणि त्वचा जी आहे ती चिकट होते. आपण जसजसं समुद्राच्या जवळ जाऊ तसतसे आर्द्रतेचे प्रमाण हे वाढेल. आता नामदेव म्हणतो की मॅडम या भागात पाऊस सुरू झाला आहे आणि पावसाचं प्रमाणही जास्त दिसतं, त्यामुळे असं होत असावं. आता शिक्षिका, नामदेवचं निरीक्षण अगदी बरोबर आहे की या प्रदेशात पाऊस जास्त पडत असल्यामुळे तसंच समुद्र सानिध्यामुळे असं होतं. मग पावसाचं प्रमाण अधिक असल्यामुळे भात हे येथील मुख्य पीक आहे. काही वेळात आपण समुद्राजवळ पोहोचू आणि या समुद्राचं नाव सांगू शकाल का. मग सगळे विद्यार्थी एका सुरातच बोलले की अरबी समुद्र. शिक्षिका, मग आता छान की अलिबागला पोचल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी आपण तलाठी कार्यालयामध्ये जाणार आहोत, जिथे तुम्ही शाळेत तयार केलेल्या प्रश्नावलीच्या आधारे माहिती मिळवा. काही त्यांनी अगोदर पूर्वतयारी केली होती, प्रश्नावली तयार केलेली होती. मग त्याच्या आधारे काही तुम्ही आता तलाठ्यांना प्रश्न विचारायचे तिथले आणि तुमचा जो अहवालातला जो काही एक महत्त्वाचा पार्ट आहे तो कंप्लीट करा. मग आता उर्मी काय म्हणते बघा की आम्ही त्यांना परिसरातली पिके, मृदा प्रकार, फळं आणि इतर नगदी पिके याबाबत प्रश्न विचारणार आहोत. शिवाय परिसरात गोळा केला जाणारा महसूल, सिंचनाखालील क्षेत्र, पाणलोट क्षेत्र, ज्याचे जे कार्यक्रम असतात आणि ग्रामीण भागातील इतर व्यवसायांसंबंधीही आम्ही त्यांना प्रश्न विचारणार आहोत. मग आता बघा, दुपारी अलिबागला ते पोहोचले. त्यावेळेस त्यांनी सर्वांनी तलाठी कार्यालयाला भेट दिली. तेथे त्यांनी वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने काही माहिती घेतली.
मग आता शिक्षिका त्यांना सांगतात की जेवणानंतर आपण समुद्र किनाऱ्यावर जाणार आहोत. तुमच्यापैकी किती विद्यार्थी आज प्रथमच प्रत्यक्ष समुद्र पाहणार आहेत? तर बहुतेकांनी वरती हात वरती केले, की बरेच जणांनी समुद्रकिनाराच पाहिलेला नव्हता. मग आता अबिरा म्हणत आहे की मी तर आत्तापासूनच समुद्राच्या चित्तथरारक दृश्यांची कल्पना करत आहे. तो कसा असेल, तिथे नेमकं काय असेल, का फक्त पाणीच असेल? मग आता शिक्षिका म्हणतात की खरं आहे अबिरा, आता आपण किनारपट्टीवर जाऊयात. तिथे गेल्यानंतर कोणती काळजी घ्यायची याबाबत स्पष्ट सूचना सर्वांना दिल्या आहेत. इथेही आपण एक किल्ला पाहणार आहोत. मग आता त्यांना एक किल्ला दाखवणार आहे त्यांच्या क्षेत्रभेटीमध्ये. बघा किती छान. त्याचं नाव आहे कुलाबा किल्ला. त्याला अलिबाग किल्ला असेही म्हणतात. यावेळी आपल्याला भरती ओहोटीच्या वेळा लक्षात ठेवायच्या आहे, कारण हा किल्ला किनाऱ्यापासून दूर समुद्रात आहे. म्हणजे इयत्ता 9वीमध्ये सागरी लाटांच्या कार्याचा आपण म्हणजे सगळ्यांनीच अभ्यास केलेला आहे. मग लाटांनी तयार केलेली काही भूरूपे असतात, मग ती आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहेत. तुम्ही काही सागरी भूरूपांची नावे सांगू शकतात का? मग असं विचारल्यावर विद्यार्थ्यांनी लगेच एकाच सुरात सांगितलं की पुळण, सागरी गुहा, तरंग घर्षित मंच, वाळूचा दांडा. आता तुम्हालाही आठवत असेल सगळं, हो की नाही? आता शिक्षिका खुश झाल्या की वा छान, तुम्हाला बरंच आठवतं आहे. तर मग सर्वांनी समुद्रकिनारा आणि किल्ला पाहिला. काही विद्यार्थ्यांनी घोडागाडीतच तसंच घोड्यावर बसण्याचा आनंद लुटला. आता नेहा म्हणते आहे की मॅडम, आधी पाहिलेल्या 2 किल्ल्यांपेक्षा हा किल्ला वेगळा आहे. आता शिक्षिका म्हणता की खरं आहे नेहा, तू त्यांच्यामधला फरक सांगू शकतेस का? आता तिचं निरीक्षण नीट असल्यामुळे तिने सांगितलं की होय मॅडम, हा जो किल्ला आहे हा पाण्यात बांधलेला आहे, कारण पाण्यात दिसतो ना समुद्रात तो, जसं जंजिरा वगैरे आहे तसं. आणि इतर 2 किल्ले ते जमिनीवर होते. आता शिक्षिका म्हटल्या की हा किल्ला तरंग घर्षित मंचावर बांधला आहे. पाण्यानं वेढलेला असल्यामुळे अशा किल्ल्याला जलदुर्ग म्हणतात. पूर्वी सागर किनाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी असे किल्ले बांधले जात, म्हणजे किल्ल्यांवरनं शत्रूचा काही हल्ला वगैरे तर होत नाही ना, याकडे लक्ष दिलं जायचं. मग आता पश्चिम किनाऱ्यावर अनेक किल्ले आहेत. की हो, मी यापूर्वी जंजिरा, सिंधुदुर्ग ही नावं ऐकली आहेत, असं नेहा म्हणते. मग शिक्षिका म्हणतात की तुम्ही घेतलेल्या माहितीच्या आधारे सांगा बरं, या ठिकाणी मग कुठले व्यवसाय असू शकतात? आता राहुलने लगेच उत्तर दिलं की मॅडम, समुद्रकिनारा आहे म्हणजे इथे मासेमारी आणि शेती हे दोन्ही व्यवसाय आढळतात. मग शिक्षिका म्हटल्या की अगदी बरोबर राहुल, हे व्यवसाय कोणत्या प्रकारात येतात? मग आता मीना म्हणाली की मॅडम, हे प्राथमिक व्यवसायात येतात. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक व्यवसायांबद्दल पण आपण अगोदर शिकलेलोच आहोत. आता शिक्षिका म्हटल्यात की खरं आहे, सुरुवातीला इथे मासेमारी हा व्यवसाय होता. नंतरच्या काळात या प्रदेशात शेतीसुद्धा केली जाऊ लागली. पण किनाऱ्यापासून दूर किनाऱ्यालगत वाड्यांमध्ये नारळी पोफळीच्या म्हणजे सुपारी, फणस, केळी आणि काही मसाल्याच्या पदार्थांची लागवड होते. ही बागायती शेती आहे. आता इथे पर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय झालेला आहे. म्हणजे पर्यटन म्हणजे आपण बघा, बरेच लोक बीचवर फिरण्यासाठी आवडतं लोकांना, समुद्रकिनारी जायला वगैरे. त्यामुळे पर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय त्या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर सर्वांनी किनाऱ्यावरील वाळूत मौज मस्ती केली. आता साहजिक आहे, समुद्रकिनाऱ्यावर गेलेत तर मस्त छान ते पाण्यात भिजले, मज्जा केली. त्यानंतर सूर्यास्ताचं विहंगम दृश्य त्यांनी पाहिलं, कॅमेऱ्यामध्ये टिपलं. सूर्यास्तानंतर सर्वजण पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी आले आणि क्षेत्रभेटीच्या अहवाल लेखनासाठी उपयुक्त मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली, काही टाचणं काढली, रात्रीचे जेवण घेतले आणि पुन्हा विश्रांती घेतली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण त्यांच्या परतीच्या प्रवासाकडे निघाले, हो की नाही? मग अशा पद्धतीने आपण हा जो पाठ आहे तो पूर्ण केलेला आहे. आणि या पाठामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत, तर त्याचा पण तुम्ही अभ्यास करावयाचा आहे. म्हणजे जसं आता हा दुसऱ्या पाठामध्ये की प्रदेशानुसार गरजेप्रमाणे उपजीविकेच्या साधनात फरक पडतो. मग हे तुम्हाला वाटते का? किंवा ही क्षेत्रभेट कोणत्या कालावधीत होत असेल? आता हे सगळं लेसन बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल, हो की नाही? तर पावसाळ्यातली सहल होती. देवराई म्हणजे काय आहे, ही संकल्पना काय आहे, याबद्दल माहिती मिळवा. समुद्र किनारी गेल्यावर कोणती काळजी घ्यायची, भरती ओहोटीच्या वेळा समजून घेण्याची सोपी पद्धत कोणती? तर असे काही प्रश्न दिलेले आहेत. आणि क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्र काढाल, की फक्त स्वतःचे फोटो काढत बसाल? नाही ना, हो की नाही? क्षेत्रभेटी दरम्यान विविध प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल, कोणाच्या थ्रू मिळवाल, माध्यमं काय वापरणार, आणि क्षेत्रभेटीचा जो अहवाल आहे तो कोणत्या मुद्द्यांच्या आधारे आपण तयार करणार? तर हे असे सगळे प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहे. मग अशी एखादी क्षेत्रभेट आपण सुद्धा आपल्या परिसरामध्ये अरेंज करू शकतो, हो की नाही? आणि हा जो पाठ आहे म्हणजे हा एक नमुना पाठ म्हणून आपल्याला दिलेला आहे. आणि याच्या शेवटी तुम्हाला ब्रिज कोर्स म्हणजे सेतू अभ्यासक्रम
याच्यावर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत, म्हणजे कृतीपत्रिका दिलेली आहे. तर पाठाच्या शेवटी त्या कृतीपत्रिका दिलेल्या असणार आहेत. त्यात तुम्ही तुमच्या वहीमध्ये अगदी म्हणजे व्यवस्थित छान हस्ताक्षरामध्ये सोडवावयाच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण आपला इयत्ता 10वीच्या वर्गातील पहिला जो पाठ आहे क्षेत्रभेद, तो पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपण तो कंप्लीट केलेला आहे. तर आय होप की तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजलेला असेल. तर त्या अनुषंगाने तुम्ही व्यवस्थित कृतीपत्रिका तुमच्या वहीमध्ये सोडवावयाच्या आहेत. धन्यवाद.